यानंतर नाशिकहून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। नाशिक जिल्ह्यात आजपासून आता कांदा लिलाव सुरू होणार आहे। नाशिकमध्ये तब्बल 25 दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव हे बंद होते, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं। पिंपळगाव, बसवंत, मालेगाव, येवला, सिन्नरसह नायगाव बाजार समितीमध्ये आजपासून आता कांदा लिलाव सुरू करण्यावर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे याबाबत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या रकमेतून कुठलीही कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केलंय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांच्याकडनं। अजय, आपण पाहतोय आजपासून नाशिकमध्ये कांदा लिलावाला सुरुवात होतीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। नक्कीच की गेल्या मार्च एंड पासून कांदा लिलाव जे होते ते ठप्प झालेले होते। आम्हाला तोलाई मापावर याच्या जे पैसे लेवीमधून कट होत होते ते करू नये यासाठी आम्हाला संप पुकारलेला होता। त्यावर तोडगा निघत नव्हता, म्हणून खासगी बाजार समित्या काही व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या होत्या, मात्र त्याला विरोध झालेला होता। अखेर प्रशासनाने कडक कारवाईची भूमिका घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये खूप जी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अगदी ते आता ते नुकसान जे आहे ते आता काहीसं कमी होण्याची शक्यता आहे। मात्र अद्याप पूर्णपणे सगळ्याच बाजार समित्या सुरू झालेल्या नसल्या तरी मालेगाव असेल, पिंपळगाव असेल, त्यानंतर उमराणे असेल, या बाजार समित्यांमध्ये आता कांदा लिलाव सुरू होतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासामुळे एक तर तप्त ऊन निश्चित, त्यामुळे कांदा खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती होती, त्यातून आता हा तोडगा निघाल्यानंतर कुठेतरी आता कांदा लिलाव जे आहे ते सुरू होते। अगदी तर तब्बल 25 दिवसांनंतर आता हा कांदा लिलाव सुरू होणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।